विषय इतिहास व नागरिकशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून अनेक घटकांचा अभ्यास केला. तो आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. यूट्यूबच्या माध्यमाच्याद्वारे आपल्या ग्रुपवरती पण शेअर केलेला आहे. तर या ठिकाणी आता आपण तो जो 6वीचा इतिहास नागरिकशास्त्रामधला जो 5वा घटक आहे, तो घटक म्हणजे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. तुम्हाला माहिती आहे, भारतीय इतिहासामध्ये तीन कालखंड पडलेले आहे. एक प्राचीन कालखंड, दुसरा मध्ययुगीन कालखंड आणि तिसरा आधुनिक कालखंड. आता सध्या जो कालखंड चाललेला आहे आपला, त्याला आधुनिक कालखंड असं म्हटलं जातं. मग इतिहासाचे एकूण 3 कालखंड पडतात. त्या 3 कालखंडापैकी सर्वात सुरुवातीचा जो कालखंड आहे तो प्राचीन कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि मग प्राचीन काळामध्ये आपल्या भारतामध्ये धार्मिक प्रवाह कसे होते, म्हणजे काय की आजही आपल्याला माहिती आहे की आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती धर्माचे, विविध जाती धर्माचे लोक राहतात. मग प्राचीन काळामध्ये आपल्या देशामध्ये धार्मिक प्रवाह कसे होते, कोणत्या धर्मामध्ये कुठली तत्व सांगितली होती, कोणते धर्म होते, त्यांची तत्व काय होती, उपदेश काय होते, समाजाची परिस्थिती कशी होती, समाज कसा होता, अशा अनेक गोष्टींचा आपण या घटकातून अभ्यास समजून घेणार आहोत. यामध्ये प्रथमतः आपण बघूया की जैन धर्म, बौद्ध धर्म, पारशी धर्म, ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म. आजही आपल्या या सर्व धर्माचे लोक आपल्या भारत देशामध्ये गुण्यागोविंदाने राहत आहेत, ऐक्य भावनेने राहत आहेत. या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की जैन धर्माचा अभ्यास करायचा आहे. जैन धर्माचे तत्व काय आहे, बौद्ध धर्माचा संस्थापक कोणी बौद्ध धर्माची स्थापना केली, त्यांचं तत्व काय, शिकवण काय, ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, पारशी धर्म, या 6 धर्मांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत, पण प्राचीन काळातला. आता तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे की मुलांनो, वेद काळातील तुम्हाला माहिती 4 वेदांचा आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. पण वेद काळाचा जर आपण अभ्यास केला तर वेद काळाच्या शेवटी एका गोष्टीला खूप त्या काळामध्ये महत्त्व वाढलं होतं. कशाला, कुठलंही काम करायचं असेल, मग नवीन कुठल्याही कामाची सुरुवात करायची असेल तर लोक काय करायचे, यज्ञ करायचे, यज्ञाचा विधी करायचे. आणि त्या यज्ञाचं प्रचंड स्तोम त्या ठिकाणी त्या काळामध्ये वाढलेलं होतं. काही गोष्ट करायची, कुठली गोष्ट सुरुवात करायची असेल तर यज्ञच करायचा. म्हणजे त्या यज्ञविधीमधील बारीक सारीक जे तपशिलांना नको एवढं महत्त्व वाटलं होतं. ते मंत्र म्हणायचे, यज्ञ करायचा, तो कशा पद्धतीने करायचा, कुठलंही काम सुरू करायचं असेल तर यज्ञ करायचा. तर अशी परिस्थिती वेद काळामध्ये यज्ञाच्या बाबतीत खूप वाढली होती. आणि मग ते यज्ञ कसं करायचे, कोणत्या पद्धतीने करायचे, याचं सगळं ज्ञान त्यावेळेस फक्त पुरोहित वर्गालाच होतं आणि इतरांना ते मिळण्याची मोकळीक राहिली नव्हती. म्हणजे यज्ञ करायचा तर तो पुरोहित वर्गानेच करायचा, इतरांना कोणत्याही प्रकारे यज्ञ करायला परवानगी नव्हती. वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले. वर्णव्यवस्था, जातीभेद, आणि मग त्या काळामध्ये इतके वर्णव्यवस्थेचे निर्बंध कडक होत गेले. आपण बघितले की एखादा ज्या धर्मामध्ये किंवा ज्या जातीमध्ये जन्माला आला त्या जातीचाच व्यवसाय त्यांनी करायचा. अशी प्रचंड त्यावेळेस वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होते. पण आज तसं आहे का? आज कोणताही व्यक्ती कोणत्याही जाती धर्मातील कोणत्याही प्रकारचा कोणताही व्यवसाय मुक्तपणे करू शकतो. पण प्राचीन काळात किंवा मध्ययुगीन काळात तशी परिस्थिती नव्हती. वर्णव्यवस्थेचे अत्यंत निर्बंध कडक होत गेले. आणि मग त्यावेळेस असं म्हणलं जायचं की माणसाच्या कर्तृत्वापेक्षा जन्म कोणत्या वर्गात झाला, म्हणजे एखादा खालच्या वर्गात त्याचा जन्म झाला आणि तो किती हुशार असेल, किती बुद्धिवान असेल, तर त्याला काही कुठल्याही प्रकारची किंमत नव्हती. पण एखादा उच्च वर्णात जन्माला आला, तो बुद्धिवान नसला, वैचारिक लेवल पातळी त्याच्याकडे नसली, तरी तो श्रेष्ठ का, तर उच्च वर्गामध्ये जन्माला आलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय की माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात, कोणत्या वर्गात, कोणत्या जाती धर्मात झाला यावर त्याचं समाजातील स्थान ठरवू लागलं. अर्थात हे योग्य नव्हतं. आज तशी परिस्थिती नाही. आणि मग त्यामुळे उपनिषदांच्या काळापासून तर
धर्माचा विचार यज्ञविधीपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसते. उपनिषदामधील विचार आत्म्याचे अस्तित्व म्हणजे आत्म्याचं स्वरूप यावर भर देणारा होता. उपनिषदा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे प्राचीन काळामध्ये, आणि त्या ग्रंथामध्ये जर विचार केला, त्याचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये आत्म्याचं अस्तित्व कसं असतं, आत्म्याचं स्वरूप कसं, या गोष्टीवर त्यामध्ये भर दिलेला आहे. पण आता तुम्ही विचार करा, आता आत्म्याचं स्वरूप, आत्मा असतो नसतो, काय स्वरूप असतं, ही गोष्ट आज थोडंसं तंत्रज्ञानाच्या युगामध्ये थोडं समजून घेऊ शकतो. पण त्या काळामध्ये सर्वसामान्य जे लोक आहेत, त्या सर्वसामान्य लोकांना या आत्म्याविषयी असलेल्या गोष्टी, आत्म्याचं अस्तित्व आहे किंवा नाही, आत्म्याचं स्वरूप कसं आहे, हे त्या काळामध्ये या सर्वसामान्य लोकांना समजायला प्रचंड अवघड होतं. आणि मग काय व्हायचं, त्यावेळेस विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले. जसे शिवभक्तांचा शैवपंथ निर्माण झाला, विष्णू भक्तांचा विष्णूला मानणारे वैष्णवपंथ हा एक पंथ निर्माण झाला. आणि मग देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे कथा लिहिल्या गेल्या. तसं इसवी सन पूर्व 6व्या शतकात जर आपण बघितलं तर सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचार प्रवाह निर्माण झाले. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्तीला की आपली प्रगती कशी करायची, आपले विकास कसा करायचा, आपल्या उन्नतीचा मार्ग कसा करायचा, हे शोधण्याचे प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र आहे, याची जाणीव हळूहळू लोकांना झाली, समाजाला झाली. मग पुढे काय झालं, मग त्यातून पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले. कारण व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्वाचा नसतो. व्यक्तीचा विकास होण्यासाठी, व्यक्तीची प्रगती होण्यासाठी जात महत्वाची नाही, जातीपातीचा भेदभाव महत्वाचा नाही. हे सर्व या धर्मांनी ठळकपणे समाजापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावरती ठसवलं. आपण चांगलं वागा, चांगलं बोला, सत्य वचन पाळा, सत्य बोला, ह्या गोष्टी, चांगले विचार आचरणामध्ये आणा, हे शुद्ध आचरणाचं महत्त्व लोकांच्या मनावर त्या काळामध्ये लोकांवरती ठसवलं गेलं, लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं. आणि मग हे कोणी केलं त्या काळामध्ये, कारण त्या काळामध्ये एक तर लोक अंधश्रद्धेवरचा प्रचंड पगडा बसलेला होता, चुकीच्या रूढी परंपरा पुढे चालत आलेल्या होत्या. या सगळ्या गोष्टींचा, चुकीच्या विचारांचा पगडा समाजावरती असल्यामुळे समाजाची प्रगती होत नव्हती. आणि म्हणून काही लोकांच्या, बुद्धिवंतांच्या, विचारवंतांची ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी समाज प्रबोधन करण्याचं काम हाती घेतलं. मग नवीन विचारांच्या प्रवर्तकांमध्ये वर्धमान महावीर सारखे विचारवंत, गौतम बुद्ध यांच्यासारखे विचारवंत समाजापर्यंत पोहोचले आणि समाजापर्यंत या सगळ्या शुद्ध आचरणाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवलं. योग्य, सत्य ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या. लोकांमध्ये चांगल्या प्रकारचे विचार त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलं. अंधश्रद्धेचा पगडा दूर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि यामध्ये खऱ्या अर्थाने वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचं कार्य विशेष महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल, आणि ते आहे. आता या ठिकाणी आपण बघणार आहे जैन धर्म. जैन धर्म, तुम्हाला माहिती आहे की जैन धर्म आज अनेक जाती धर्माचे लोक आपल्या समाजामध्ये राहतात गुन्ह्या गोविंदाने. त्यापैकी जैन धर्म, मग हा जैन धर्म कधी अस्तित्वात होता, तर जैन धर्माचा जर एकंदरीत आपण इतिहास बघितला तर जैन धर्म हा भारतामधला अतिशय प्राचीन काळामध्ये प्राचीन धर्मांपैकी एक असलेला धर्म आहे, जैन धर्म. मग या धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे, किंवा या धर्मातील लोकांनी कशाला महत्त्व दिलेलं आहे, तर अहिंसा या तत्वाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. अहिंसा, कोणाची हिंसा करायची नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही, कुणाचा बळी घ्यायचा नाही, अहिंसा या तत्वाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे जैन धर्मामध्ये. कुठल्याच गोष्टीची हिंसा करायची नाही. म्हणजे जैन धर्माला, अहिंसा या तत्वाला आजही तेवढंच महत्त्व आहे. मग जैन धर्मामध्ये धर्म ज्ञान प्रकट जो करतो, जो धर्माचं ज्ञान प्रकट करतो, धर्माचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतो, धर्माची तत्व तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जैन धर्मामधलं जे धर्मज्ञान आहे, जे ज्ञान तो प्रकट करतो, त्या प्रकट करणाऱ्या व्यक्तीला जैन धर्मामध्ये तीर्थंकर असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण आत्तापर्यंत 24 तीर्थंकर होऊन गेले. आणि त्यापैकी वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होत, जे त्यांचं छायाचित्र सुद्धा आपल्या पाठ्यपुस्तकात दिले, हे वर्धमान महावीर.
यांनी जैन धर्माचं ज्ञान प्रकट केलं. जैन धर्मात धर्मज्ञान प्रकट करणारा जैन धर्मामध्ये तीर्थंकर असं म्हटलं जातं. आणि हेच ते वर्धमान महावीर ते जैन धर्मातले 24वे तीर्थंकर होते. त्यानंतर पुढे बघणार आहोत त्यांच्याच बाबतीत वर्धमान महावीर. कधीची गोष्ट आहे म्हणजे प्राचीन काळातली, इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527. आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो, आपल्या भारतातलं 29 घटक राज्यांपैकी असलेलं एक बिहार नावाचं राज्य. सध्या बिहार राज्यामध्ये तुम्ही वर्तमानपत्रातून ऐकतात, सध्या बिहार राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे, प्रचार सुरू आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की सध्या तुम्हाला ते बिहार राज्य लक्षात येईल. मग आपण ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो, त्या राज्यामध्ये प्राचीन काळी उज्जी नावाचे एक महाजनपद होतं आणि महाजनपदाची राजधानी होती वैशाली. वैशाली नगर होतं. वैशाली नगराचा एक भाग असलेला कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. म्हणजे बिहार राज्यामध्ये असलेली एक राजधानी होती जिचं नाव होतं वैशाली. आणि वैशाली नगराचा एक भाग असेल तिथं वर्धमान महावीरांचा जन्म झाला, ज्या ठिकाणचं नाव होतं कुंडग्राम. आणि मग वर्धमान महावीरांच्या वडिलांचं, पित्याचं नाव होतं सिद्धार्थ आणि आईचं नाव होतं त्रिशिला. आता वर्धमान महावीरांनी काय केलं तर वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. बघा, साधी सोपी गोष्ट नाहीये. आज कोणी करतंय का की समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा पसरलेल्या आहे, समाजामध्ये जी वैचारिक जागृती नाहीये, समाज अंधश्रद्धेला बळी पडलेला आहे, जाती भेदाला खूप बळी पडलेला आहे, वर्ण व्यवस्था प्रचंड बळकट झालेली आहे, जातीपातीचा भेदभाव केला जातो. त्यामुळे समाजाचा विकास होत नाही, उन्नती होत नाही. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी, ज्ञान मिळवण्यासाठी स्वतःच्या घरादाराचा त्याग केला आणि 1-2 नव्हे 12.5 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि हे ज्ञान केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना केवली असंही म्हटलं जातं. लक्षात घ्या, वर्धमान महावीर जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होऊन गेले. ज्ञान प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या घरादाराचा त्याग केला, 12.5 वर्षे तपश्चर्या केली, ज्ञानाची प्राप्ती झाली. केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलं म्हणून त्यांना केवली असंही म्हटलं जातं. मग त्यात त्यांनी असं म्हटलं की शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींना होणारी पीडा याचा स्वतःवर काही परिणाम होऊ न देणे. समजा आपल्याला काही सुखकारक गोष्टी वाटल्या तर त्या सुखकारक गोष्टीने माणूस खूप वेगळ्या पद्धतीने स्वीकार केला, आनंद केला तर त्याचाही त्रास होतो. किंवा त्रासदायक गोष्टीने होणारी पीडा, दुःख ह्या गोष्टी होतात. मग वर्धमान महावीरांचं असं म्हणणं आहे की शरीराला सुख करणाऱ्या किंवा सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींमुळे होणारी पीडा या दोन्ही गोष्टींचा स्वतःवर परिणाम होऊ न देणे म्हणजेच विकारांवरती विजय मिळवणे. म्हणजे आपल्यामध्ये जे काही विकार आहेत, अनेक प्रकारचे विकार असेल, वाईट दोष असेल, स्वार्थीपणा असेल, अनेक आपल्यामध्ये विकारमध्ये असतात. पण या विकारांवरती जर विजय मिळवायचा असेल तर आनंद सुखकारक देणाऱ्या गोष्टी आणि त्रासदायक होणाऱ्या गोष्टींची पीडा यांचा स्वतःवर, आपल्या मनावर, जीवनावर कधीच परिणाम होऊन द्यायचा नाही. म्हणजेच काय, आपण विकारांवरती विजय मिळवतो. असा विजय वर्धमान महावीरांनी मिळवला म्हणून त्यांना जीन असं म्हटलं जातं. जीन शब्दाचा अर्थ जिंकणारा. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांनी ज्ञानाची प्राप्ती केली, 12.5 वर्ष तपश्चर्या केली, तपश्चर्या केल्यानंतर ज्ञान प्राप्त झालं आणि त्यांनी शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टी आणि आनंद किंवा त्रासदायक गोष्टी होणारी पीडा, दुःख यावर स्वतःवर काही परिणाम होऊन दिला नाही. आणि तो परिणाम होऊन न देणे म्हणजे विकारांवरती विजय मिळवणे. असा विजय वर्धमान महावीरांनी मिळवला म्हणून त्यांना जीन असं म्हटलं तर जीन शब्दाचा अर्थ तो जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले. आणि जीन शब्दापासूनच जैन शब्द तयार झाला. हा समाजामध्ये जैन धर्म आहे, आपल्या देशामध्ये आहे, जगात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे. आणि मग जैन धर्म जे आपण म्हणतो, मग जैन धर्म हे नाव कशापासून पडलं की जीन शब्दाचा अर्थ होतो जिंकणारा आणि जीन या शब्दापासून जैन शब्द तयार झाला. म्हणजेच विकारांवर विजय मिळवणारे महावीर म्हणून वर्धमान महावीर म्हटलं जातं.
मग पुढे काय केलं ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर? खूप चांगली गोष्ट त्यांनी केली. ज्यावेळेस वर्धमान महावीरांना ज्ञानाची प्राप्ती झाली तेव्हा त्यांनी लोकांना धर्म समजून सांगण्यासाठी 30 वर्षे उपदेश केला. म्हणजे आपल्या आयुष्याची सर्व हयात समाजामध्ये समाजाच्या जनजागृतीसाठी त्यांनी हयात घालवली. 30 वर्षे उपदेश केला. लोकांना धर्म सहजपणे कळावा, कारण त्या काळामध्ये लोकांना एवढं ज्ञान नव्हतं, शिक्षण नव्हतं, अनेक भाषेचे त्यांना अडसर त्या ठिकाणी वाटायचा. मग पण वर्धमान महावीरांनी लोकांना म्हणजे सर्वसामान्य लोकांना सहज त्यांच्या भाषेत त्यांना समजेल, धर्माविषयी ज्ञान त्यांना समजेल म्हणून त्यांनी कोणत्या भाषेचा वापर केला? अर्धमागधी नावाची भाषा आहे की जी सर्वसामान्य लोकांना समजत होती. अशा अर्धमागधी या लोकभाषेतून त्यांनी लोकांशी संवाद साधला आणि त्यांनी सांगितला धर्म हा शुद्ध आचरणावरती भर देणारा होता. शुद्ध आचरण पुढे आपल्याला कळच शुद्ध आचरण म्हणजे काय. आणि म्हणून आचरणासाठी त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहेत. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या सभा व्हायच्या. म्हणजे वर्धमान महावीर काय करायचे? लोकांच्या सभा घ्यायच्या आणि ज्यावेळेस त्या सभा होत असायच्या त्या सभांना समवसरण असं म्हटलं जायचं. समवसरण असं म्हटलं जायचं आणि त्याही अर्धमागधी भाषेत म्हणत असत. म्हणजे अर्धमागधी ही भाषा सर्वसामान्य लोकांना सहज समजत होती. आणि वर्धमान महावीरांचा उद्देश तोच होता की धर्माचं ज्ञान, लोकांना उपदेश, शुद्ध आचरण कसं समजावं. तर अर्धमागधी ही भाषा सर्वसामान्य लोकांना माहिती आहे, त्यातून त्यांना कळतं, म्हणून त्यांनी त्या भाषेचा वापर केला. आणि म्हणून समवर्ण म्हणजे समतेवर आधारलेले असे या समवर्णामध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश होता. म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचा धर्माचा जातीभेदाचा कोणताही भाग इथे येत नाही. मग त्यांनी पंचमहाव्रते काय सांगितले? पंच म्हणजे 5 गोष्टी सांगितल्या. पंचमहाव्रते जशा आपल्या हाताची 5 बोटं आहे अशा 5 गोष्टी त्यांनी सांगितल्या. पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोर पाळण्याचे नियम. या गोष्टी पाळायलाच पाहिजे. म्हणजे पहिलं पंचमहाव्रत काय आहे? वर्धमान महावीर अहिंसा. कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असं वागू नये. म्हणजे आपला मित्र असेल, ती एक व्यक्ती आहे, तो एक सजीव आहे. वृक्ष हे सजीव आहे, परंतु आपल्यामुळे कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा हिंसा होईल असं आपण वागायचं नाही, ज्याला अहिंसा असे म्हणतात. आणि अहिंसा ही जैन धर्मातलं अतिशय महत्त्वाचं तत्व आहे आणि जैन धर्माने या तत्वाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असं की पंचमहाव्रते जे आहे ते पहिलं अहिंसा. तुम्ही शाळेमध्ये किंवा समाजामध्ये वागताना सुद्धा तुमच्या ओळखीच्या मित्रांना कोणालाही कोणत्याही व्यक्तीला तुमच्याकडनं कधी दुखापत होऊ नये, वाईट बोलणं होऊ नये किंवा हिंसा होईल असं वागू नये. दुसरं आहे सत्य. सत्य म्हणजे खरं. प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावं. तुमचं बोलणं खरं असावं, वागणं खरं असावं. तुम्ही ज्या काही गोष्टी करतात त्या खऱ्या असाव्या, सत्य असाव्या, चांगल्या असाव्या. म्हणजे प्रत्येक वचन आणि कृती ही खरेपणाची असावी. म्हणजे अहिंसा, सत्य. आणि तिसरं आहे असते. असते म्हणजे चोरी. दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी आणि चोरी न करणे म्हणजे असते. तुम्हाला एखाद्या गोष्टीची मदत हवी असेल, तुम्हाला एखाद्या गोष्टीची अडचण असेल, पण तुमचा मित्र असेल तर तुम्ही त्या मित्राला बोलायचं की मला ही अडचण आहे, मला ही गोष्ट मदत करशील का. पण त्या मित्राला न विचारता जर त्या गोष्टीची तुम्ही चोरी केली तर हे खूप वाईट गोष्ट आहे. आणि मग दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी आणि चोरी न करणे म्हणजे असते. म्हणून असते हे पंचव्रतामधलं अतिशय महत्त्वाचं होतं. साधा तुम्हाला वर्गामध्ये शाळेमध्ये काही पेनची गरज असेल, नोटबुकची गरज असेल, बुकची गरज असेल, रबरची गरज असेल तर कधी कधी तुम्ही न विचारता घेता, पण ही गोष्ट चुकीची तुमच्या लक्षात आली असेल. चौथं जे पंचमहाव्रत आहे ते अपरिग्रह म्हणजे मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो. असा साठा करणे म्हणजे अपरिग्रह. कधी हाव बाळगायचं नाही. मला एवढं पाहिजे, तेवढं पाहिजे. आपल्या जीवनाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच मिळवायचं, पोटाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच आहे. म्हणजे हाव मानून एखादी चांगली गोष्ट मिळाली, मोफत मिळाली किंवा कशी मिळाली म्हणून ती खूप घ्यायची, खूप हाव बाळगायची असं कधी करायचं नाही. आणि म्हणून मनात हाव बाळून मालमत्तेचा साठा करण्याच्याकडे माणसाचा कल असतो. असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह आणि असा साठा आपण कधीच करायचा नाही. 5वं आहे ब्रह्मचर्य. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रताचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. सगळ्याच गोष्टी आपल्या शरीराला सुखकारक वाटणाऱ्या पण नाही, काही गोष्टींचा आमचा त्याग पण केला पाहिजे. म्हणजे स्वार्थ आपण बाजूला ठेवला पाहिजे. आणि म्हणून सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करायचा
आणि आपल्या नियमांचं व्रताचं पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. ही झाली पंचमहावर्ते. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचार्य. आता वर्तमान महावीरांची त्रिरत्ने म्हणजे 3 गोष्टी सांगितल्या, ज्याला आता सम्यक दर्शन असं म्हणतात, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य. ही 3 तत्वे सम्यक का म्हटलं गेलं, याचा अर्थ होता संतुलित, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही योग्य संतुलन त्याचं बाळगा. आता सम्यक दर्शन म्हणजे काय? तीर्थंकराच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. आता तीर्थंकरांनी काय सांगितलं वर्तमान महावीरांनी, की सत्य, अहिंसा, अस्तेय, आपण याच्या अगोदर बघितलं या ठिकाणी, बघा बघितलं की नाही या ठिकाणी, हे पंचमहावर्ते ही तत्व सांगितली ना, हे पंचमहावर्ते, अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. मग त्रिरत्न म्हणजे काय, की तीर्थंकरांच्या उपदेशातील, हा वर्तमान महावीरांनी आपल्याला समाजात दिलेला उपदेश आहे. मग त्यांनी जो उपदेश दिलेला आहे त्या गोष्टीतलं सत्य जाणून त्यावर श्रद्धा ठेवणे, विश्वास ठेवणे. सम्यक ज्ञान, तीर्थंकरांच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घ्यायचा. नुसतं ऐकायचं पण समजून पण घ्यायचं, आणि समजून घेतल्यानंतर ते आचरण आणायचं, त्याला सम्यक ज्ञान असं म्हणतात. आणि सम्यक चारित्र्य, पंचमहावर्तांचे काटेकोर आचरण करणे, जे सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य, हे जे 5 पंचमहावर्ते सांगितले त्याचं काटेकोरपणे आपण समाजाने प्रत्येकाने आचरण करणं, हे झाले आपले सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, हे 3 त्रिरत्ने त्यांनी सांगितले. आता मग हा सगळा उपदेश वर्तमान महावीरांनी समाजाला केला त्या काळामध्ये. मग त्याचं सार काय? महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्वाचा मानला जातो. कारण अनेकांत या शब्दातला अंत शब्दाचा अर्थ तो पैलू, म्हणून सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद्या दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. मग यांचे पंचमहावर्ते आहे, सगळ्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. प्रत्येक गोष्टीने, प्रत्येक दृष्टीने, प्रत्येक बाजूने त्याचा विचार करून सखोल त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. जर अर्धवट आपण समजून घेतलं, अर्धवट निष्कर्ष काढले, तर ते सत्याचं पूर्ण ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. आणि जर आपल्याला अर्धवट ज्ञान असेल तर तुम्हाला माहिती त्याचं नुकसान आपलंच होतं. म्हणून त्या विषयाच्या अनेक पैलूकडे लक्ष देणं आवश्यक असतं, असे सिद्धांत मांडण्यात आले. आणि या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मतांविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही. मग आपण जर स्वतः विचार केला, आपण ते तत्व समजून घेतले, आपण त्या तत्वांचा अभ्यास केला, तर अशा वेळेस आपण दुसऱ्याला नावं ठेवू शकत नाही किंवा आपल्या दुसऱ्याविषयी वाईट मतग्रह होऊ शकत नाही. आणि म्हणून दुराग्रह वृत्ती आपल्याला इतरांच्याबद्दल राहत नाही आणि मतांविषयी सहिष्णुता निर्माण होते. आणि म्हणून मनाचा मोठेपणा हा त्याच्या वर्णावर अवलंबून नसतो, मनाचा मोठेपणा हा जातीवरती अवलंबून नसतो, तर आपल्या मनाचा मोठेपणा, चांगुलपणा हा वर्णावरती अवलंबून नसतो, तर आपलं चारित्र्यावर अवलंबून असतं. आपण कसं वागतो, आपण कसं बोलतो, आपण सत्य वागतो, यावरती आपल्या मनाचा मोठेपणा अवलंबून असतो. आणि म्हणून मनाचा मोठेपणा जातीभेदावरती, धर्मावरती आधारलेला नाहीये, तर आपल्या माणसाचं म्हणजे आपलं चारित्र्य कसं काय आहे, आपलं वागणं कसं काय, आपलं बोलणं कसं काय, म्हणजे उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो. अशी वर्तमान महावीरांची शिकवण होती, अतिशय महत्वाची. त्याही काळामध्ये स्त्रियांना पुढं त्यांनी ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते. पण वर्तमान महावीरांनी स्त्रियांना सुद्धा सांगितलं की संन्यास घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे, ज्ञानाची प्राप्त करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आणि त्यांनी सांगितलं, उपदेश केला वर्तमान महावीरांचा, अतिशय छान उपदेश आहे. सर्व प्राणी मात्रांवरती प्रेम करा, दया करा, मनामध्ये इतरांबद्दल दया असू द्या, करुणा असू द्या, आपणही जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या, असा उपदेश त्यांनी केला. अतिशय उपदेश महत्वाचा आहे. मग प्राणी मात्रामध्ये सगळे सजीव आले, म्हणजे सर्व प्राणी मात्रांवरती आपण सगळ्यांनी प्रेम करायचं, मनामध्ये इतरांबद्दल दया करुणा असू द्या, जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या, असा उपदेश त्यांनी त्या ठिकाणी दिला. अशा प्रकारे वर्तमान महावीरांचं जे काही तत्व होते, जे काही पंचमहावर्ते हे या ठिकाणी आपण समजून घेतले आहे. पुढचा जो धर्म आहे तो म्हणजे बौद्ध धर्म. आता बौद्ध धर्माचा प्रसार जगामध्ये खूप देशांमध्ये झालेला आहे. आजही असं म्हटलं जातं की जगामध्ये सगळ्यात मोठा जो धर्म आहे तो बौद्ध धर्म आहे. आणि बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेर अनेक देशांमध्ये झाला. तर बौद्ध धर्माचा सुरुवात कोणी केली, स्थापना कोणी केली, ते म्हणजेच गौतम बुद्ध. हे गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक म्हणतात. त्यांनी सुद्धा इसवी सन पूर्व 563, इसवी सन पूर्व 483 या काळामध्ये.
गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला? नेपाळमधील. नेपाळ एक आपल्या भारतात शेजारील असलेला एक देश आहे आणि त्या नेपाळमध्ये लुंबिनी नावाचं वन आहे. वन म्हणजे जंगल. त्या लुंबिनी वनामध्ये गौतम बुद्धांचा जन्म झाला. गौतम बुद्धांच्या वडिलांचं नाव होतं शुद्धोधन आणि आईचं नाव होतं मायादेवी. पण गौतम बुद्धांचं मूळ जे नाव होतं ते म्हणजे सिद्धार्थ असं नाव होतं. गौतम बुद्धांचं या ठिकाणी चित्र आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे, तुम्ही बघायचं. मग आता गौतम बुद्धांनी काय सांगितलं? त्यांनी सुद्धा मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना बुद्ध असं म्हटलेलं आहे. बघा, बुद्ध नाव का पडलं? त्यांनी सुद्धा तपश्चर्या केली. मानवी जीवनाचं सगळं सत्य, ज्ञानाची प्राप्ती त्यांना झाली, म्हणून गौतम बुद्धांना बुद्ध असं म्हटलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांना असा एक मोठा प्रश्न पडला आणि त्या प्रश्नावरती त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली नाही, त्यांनी ज्ञानाची प्राप्ती मिळवली. मानवी जीवनात दुःख काय आहे हा प्रश्न त्यांना पडला. आपण दुःखी असतो, ही गोष्ट मिळाली नाही तर वाईट वाटतं, ती गोष्ट मिळाली नाही तर दुःखी होतं, मनासारखं झालं नाही तर लगेच दुःखी होतो, नाराज होतो. मग त्यांना असा प्रश्न पडला की मानवी जीवनात दुःख का आहे, का माणूस दुःखी होतो, असा प्रश्न पडला. आणि म्हणून त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. या सगळ्या व्यक्ती खूप चांगल्या होत्या, चांगल्या घराण्यातल्या होत्या, पण सगळं आपलं ऐश्वर्य, आपलं सगळं सोडलं, त्याग केला. आणि म्हणून मानवी जीवन दुःखी का होतं, माणूस दुःखी का वागतो, दुःखी का राहतो, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी सुद्धा आपल्या घरादाराचा त्याग केला. आणि एका वैशाख पौर्णिमेला बिहारमध्येच गया नावाचं शहर आहे आणि त्या शहराजवळ असलेला उरुवेला या ठिकाणी एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले आणि ध्यानस्थ बसल्यानंतर त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी शब्दाचा अर्थ होतो सर्वोच्च ज्ञान. सर्वोच्च ज्ञानाची प्राप्ती गौतम बुद्धांना याच वृक्षाखाली, ज्या वृक्ष आजही अस्तित्वात आहे आणि आजही लाखो पर्यटक त्या शहरामध्ये हे वृक्ष, बोधी वृक्ष, वडाचं झाड पाहायला जातात. आणि ज्या झाडाखाली त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली, म्हणजे त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली, बोधी प्राप्ती झाली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला हे पिंपळाचं वृक्ष आहे आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधी वृक्ष या नावाने ओळखलं जातं. अनेक भारतातले, जगातले अनेक पर्यटक या पिंपळाचं झाड, जे गौतम बुद्धांनी ज्या तपश्चर्याच्या झाडाखाली केली, ज्या ठिकाणी त्यांना बोधी प्राप्ती झाली, ज्ञानाची प्राप्ती झाली, मानवी जीवनाच्या दुःखाच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना त्या ठिकाणी समजलं, असा हा पिंपळाचं झाड, बोधी वृक्ष आजही त्याला म्हटलं जातं, आजही अस्तित्वात आहे. तसेच उरुवेला या स्थानाला बोध गया असं म्हणतात आणि गया नावाचं एक रेल्वे स्टेशन पण बिहारमध्ये आहे. त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसी जवळ एक सारनाथ नावाचं शहर आहे. सारनाथ इथे अशोक स्तंभ आहे बघा, आपल्या पैशांवरती, नोटांवरती अशोक स्तंभ आहे, तोच अशोक स्तंभ म्हणजे सारनाथ येथील. आणि या त्यांनी जो उपदेश केला त्याला धम्म असं म्हटलेलं आहे. आणि मग या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली आणि म्हणून या घटनेला धम्मचक्क पवत्तन असं म्हटलेलं आहे. पाली भाषेत ही जी धम्मचक्क पवत्तन ही पाली भाषा आहे, पाली भाषेतला शब्द आहे. आणि संस्कृतमध्ये त्याला काय म्हणतात, धर्मचक्र प्रवर्तन असं म्हटलेलं आहे. पुढे मग नंतर गौतम बुद्धांनी त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्षे चारिका केली. चारिका म्हणजे पायी फिरणे. बघा किती मोठा त्याग केला. ज्ञानाची प्राप्ती झाली, तिथूनच थांबले नाही. ज्ञानाची प्राप्ती मला झाली, पण हे समाजाला झाली पाहिजे, तळागाळातल्या लोकांना झाली पाहिजे. आणि म्हणून जवळ 45 वर्षे चारिका केली. चारिका म्हणजे पायी फिरले आणि त्यांनी आपला उपदेश पाली भाषेत केला. आता गौतम बुद्धांनी पाली भाषेत का केला, तर पाली भाषा लोकांना समजत होती. आणि मग पुढे गौतम बुद्धांनी धम्माचे बुद्ध, धम्म आणि संघ शरण जाण्याची संकल्पना त्या ठिकाणी महत्त्वाची आहे आणि या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. त्यांनी सांगितलेले धर्माचे सार, आर्य सत्य. मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 आर्य सत्य आहे. हे 4 आर्य सत्य कुठली बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकात दाखवते तुम्हाला. ही दुःख, मानवी जीवनात दुःख आहे, प्रत्येक माणूस दुःखी होतो, दुःखी आहे. दुःख होण्याला अनेक कारण आहे. दुःखाचे कारण, दुःख का होतं, कुठल्याही कारणाशिवाय दुःख होत नाही. तुम्हाला हवं तसं जे खायला भेटलं नाही, आईबाबांनी दिलं नाही, तुम्ही दुःखी होतात, नाराज होता. तुम्हाला हवे तसे कपडे भेटले नाही, तुम्ही दुःखी होतात, नाराज होता. का दुःखी का झाले, कारणामुळे दुःखी झाले. म्हणजे दुःखाचे कारण, त्यांची आर्य सत्य बघा. दुःख, मानवी जीवनात दुःख आहे, दुःखाचे कारण, कारणाशिवाय दुःख नसते, कारणाशिवाय दुःख होत नाही. दुःख निवारण, पण जरी मानवी जीवन दुःख असलं आणि काही कारणामुळे दुःख होत असलं तरी गौतम बुद्धांचं म्हणणे दुःख निवारण, दुःख दूर करता येते. प्रतिपद, प्रतिपद म्हणजे मार्ग.
दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. अरे दुःख आपल्याला संपवता येतं, दुःखाचा शेवट आपल्याला करता येतो प्रत्येक माणसाला, पण त्यासाठी काय करावं लागेल? दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे आणि हा मार्ग शुद्ध आचरणात आहे, ज्याला या मार्गाला अष्टांग मार्ग असं म्हटलेलं आहे. आता गौतम बुद्धांनी सुद्धा पंचशील सांगितले आणि या 5 नियमांचं पालन करायला सांगितलं, म्हणून त्याला पंचशील असे म्हणतात. जसे वर्धमान महाराजांनी पंचमहावर्ती सांगितले, तसं गौतम बुद्धांनी पंचशील सांगितले. पंचशील म्हणजे 5 नियम सांगितले, त्यांना पंचशील असे म्हणतात. काय? प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहा, कोणत्याही प्राण्यांची हत्या करू नका. मग तो पाळीव प्राणी असेल किंवा जंगली प्राणी असेल, कोणत्याही प्राण्याची, पक्षाची, कशाची हत्या करू नका. चोरीपासून दूर राहा, चोरी करण्यापासून दूर राहा, कोणत्याही गोष्टीची जीवनात चोरी करू नका. अनैतिक आचरणापासून दूर राहणे, कुठलीही चुकीची गोष्ट करू नका, वाईट गोष्टी करू नका, अनैतिक गोष्टी करू नका. असत्य बोलण्यापासून दूर राहणे म्हणजेच काय? सत्य बोलायचं. मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहणे म्हणजे कोणताही वाईट पदार्थ आपण सेवन करायचा नाही, खायचा नाही, प्यायचा नाही. अशी पंचशील गौतम बुद्धांनी सांगितली. प्राण्यांची हत्या करू नका, चोरी करू नका, वाईट आचरण करू नका, अनैतिक आचरणापासून दूर राहा, असत्य बोलण्यापासून दूर राहा म्हणजे कधीच खोटं बोलायचं नाही, आणि वाईट पदार्थ सेवन करायचे नाही. आता बौद्ध संघ, आता मग आपल्या ह्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. कारण का? लोकांपर्यंत ही भिक्खू जातील, लोकांना उपदेश करतील, तत्व सांगतील, पंचशील सांगतील, पंचमहावर्ती सांगतील. ग्रस्त जीवनांचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू म्हटलं. म्हणजे घरदाराचा त्याग करायचा, ना लग्न, ना बायका, ना मुलं, ना कोणीच नाही. म्हणजे ग्रस्त जीवनाचा त्याग करायचा आणि संघात प्रवेश करायचा. असे जे अनुयायी आहेत त्यांना बौद्ध संघामध्ये भिक्खू असं म्हटलेलं आहे. आणि असे आजही भिक्खू तुम्हाला बौद्ध धर्मामध्ये भरपूर ठिकाणी पाहायला मिळते. बुद्धाप्रमाणे भिक्खूही चारिका करून म्हणजे काय? पायी फिरणे. वरच आपण बघितले की 45 वर्षे गौतम बुद्ध चारिका केली, फिरले ते. आणि म्हणून बुद्धाप्रमाणे भिक्खूही चारिका करून लोकांचा धम्माचा उपदेश करत असत. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता, त्यांना भिक्खूंनी असं म्हणत. म्हणजे स्त्रिया सुद्धा भिक्खूमध्ये होत्या, त्यांना भिक्खूंनी असं म्हणायचं. आणि बौद्ध धर्मात सर्व वर्णातील, जाती धर्मातील लोकांना प्रवेश होता. हे अष्टांग मार्ग या ठिकाणी तुम्हाला दिले बघ. सम्यक दृष्टी, चांगल्या आर्य सत्याचे ज्ञान करायचं. सम्यक संकल्पना, हिंसा वगैरे काही करायची नाही. सम्यक वाचा म्हणजे कुणाची चाहडी करायची नाही, असत्य वागायचं नाही, कठोरता आणि निरर्थक बडबड करायची नाही, चुकीचं बोलण्याचं नाही, सारखं वेळा वागायचं नाही, बोलायचं नाही. सम्यक कर्मांत म्हणजे प्राण्यांची हत्या करायची नाही, चोरी करायची नाही. सम्यक अजीव म्हणजे उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य म्हणजे आपलं जीवन चांगल्या मार्गाने जगायचं. सम्यक व्यायाम म्हणजे चांगला प्रयत्न करणे, वाईट कर्म करायचं नाही. समजा उत्पन्न झाली असल्यास त्याग करावा. समजा वाईट गोष्ट आपल्या मनामध्ये आली तर त्याग करायचा, चांगली कर्म करायचं. तसेच उत्पन्न झाली तर असल्या ती नष्ट होऊ नये यासाठी प्रयत्न करणे. सम्यक स्मृती मन एकाग्रता करायचं. लोभ, लाभ या विकारांपासून दूर राहायचं आणि आपलं चित्त वगैरे योग्य रीतीने समजून घ्यायचं. आणि सम्यक समाधी, आपलं मन चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घ्यायचा. पुढे उपदेशाचे सार. मग गौतम बुद्धांनी जो उपदेश केला, गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. वर्ण वगैरेच्या आधारे त्यांनी मानली जाणारी विषमता नाकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ व कनिष्ठ ठरत नाही. तो उच्च वर्ण जन्माला आला म्हणून तो श्रेष्ठ, कनिष्ठ जन्मात आला म्हणून तो कनिष्ठ असं नाही. जन्माने कोणाची श्रेष्ठ, कोण मोठा किंवा लहान, श्रेष्ठ व कनिष्ठ हा जन्मावरून ठरत नाही. तर गौतम बुद्धांनी हे ठासून सांगितलं, आचरणावरूनच श्रेष्ठ कनिष्ठ ठरवता येते. छोटीशी चिमणी देखील आपल्याला घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते, हे त्यांचं वचन विख्यात आहे. आणि मग हे स्वातंत्र्य आणि समता मूल्यांविषयी त्यांनी चिंतन दर्शवलं. त्यांनी पुरुषाप्रमाणे सुद्धा स्त्रियांना सांगितले की स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, असा उपदेश केला. यज्ञासारख्या कर्मकांडाला, वाईट गोष्टी त्यांनी विरोध केला. त्यांनी उपदेशातली प्रज्ञा, शील इत्यादी मूल्ये मानवी कल्याण साधणारी आहेत. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की सर्व प्राणी मात्रांविषयी करुणा हे त्यांचे व्यक्तिमत्वातलं अतिशय महत्त्वाचं असाधारण वैशिष्ट्य होतं. आणि गौतम बुद्धांनी उपदेशिलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजाला नव्हे तर सर्व मानव जातीला, जगाला आज ती मार्गदर्शक आहे. लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखणारा प्राचीन काळातला एक विचार प्रवाह आहे महत्त्वाचा. त्याचा भर स्वतंत्र विचारावरती होता. त्याने मात्र वेदांचं प्रामाण्य नाकारलेलं.
प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले. कालांतराने ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, पारशी धर्म हे सर्व भारतीय समाजामध्ये रुजलेले आहे आणि आजही आहे. पुढचा जो आपला धर्म बघायचा तो म्हणजे ज्यू धर्म. आता या ज्यू धर्माच्या लोकांचं सर्वसाधारणपणे पहिल्या किंवा तिसऱ्या शतकामध्ये केरळ नावाचं एक राज्य आहे आपल्या भारतातलं, तिथं कोचीन नावाचं शहर आहे. आणि ज्यू धर्माचे लोक सर्वसाधारणपणे किंवा साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या किंवा तिसऱ्या शतकात केरळमधील कोचीन येथे आले असावेत असं म्हटलं जातं. ज्यू धर्माला यहुदी असंही म्हटलं जातं. त्यात काय म्हटलेलं आहे? देव एकच आहे. आपण म्हणतो 33 कोटी देव, पण त्यांचं असं म्हणणं आहे ज्यू धर्मातलं की जे देव आहेत अनेक देव असं मानतो, पण ज्यू धर्मातल्या तत्वज्ञानांचं असं म्हणणं आहे की देव एकच आहे असं ते ज्यू धर्मी लोक मानतात, ज्यू धर्मात मानतात. ज्यू धर्माची शिकवण काय आहे, त्यांचं तत्व काय? न्याय म्हणजे कोणावरती अन्याय होऊ नये, सत्य म्हणजे नेहमी खरं, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता म्हणजे आदर, नम्रता, दान करणे, आपल्याकडे जे काय असेल त्यातलं थोडासा वाटा दुसऱ्याला देणे, दान करणे, आणि चांगलं बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवरती ज्यू धर्मियांनी काय केलेलं आहे? विशेष भर दिलेला आहे. आणि त्यांचं जे प्रार्थना स्थळ असतं त्याला सिनॅगॉग असं म्हणतात. त्याचं इथे जसं आपण मंदिरात जातो, मुस्लिम धर्माचे लोक मशिदीत जातात, ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जातात, तसं हे ज्यू धर्मातले लोक ज्या ठिकाणी जातात सिनॅगॉग असं म्हटलंय. तिचं एक छायाचित्र तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे. पुढचा धर्म आहे ख्रिश्चन धर्म, जो 25 डिसेंबर नाताळाची आपल्याला शाळेला सुट्टी असते त्या सणासाठी. ख्रिश्चन धर्म. मग ख्रिश्चन धर्माची स्थापना कोणी केली? तुम्हाला सगळ्यांना माहिती, येशू ख्रिस्त. आणि ख्रिश्चन धर्म आज जगामध्ये पसरलेला आहे. मला वाटतं ख्रिश्चन धर्म जगामध्ये 1 नंबर आहे, नंतर बौद्ध धर्म असावा. आणि म्हणून ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तानी केली. तो जगभर पसरला आणि येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात केरळमध्ये आले. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लूर येथे इसवी सन 52 मध्ये चर्चची स्थापना केली. चर्च तुम्हाला म्हटलं ना, आपण जसं मंदिरात जातो तसं ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जातात. आणि मग ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार ख्रिश्चन धर्माच्या लोकांचं ते सुद्धा येतेच तत्व आहे, म्हणणं आहे की देव एकच आहे, पण तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्व शक्तिमान आहे. असं येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानव जातीच्या उद्धारासाठी ते पृथ्वीवर आलेले आहे असं मानलं जातं. आणि मग आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. आपण सर्वांवरती प्रेम केलं पाहिजे. अगदी शत्रू जरी असेल तर त्याचं वाईट चिंतू नये, त्याच्यावरती प्रेम करा. कोणी चुकलं असेल तर त्या चुकीला माफ करा, क्षमा करा, असं या ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलेलं आहे. आणि ख्रिश्चन धर्मामध्ये हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. आणि ख्रिश्चन धर्माचा बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. जसं आपलं गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, भावार्थ दीपिका आहेत. मुस्लिम धर्मामध्ये त्यांचं कुराण आहे, तसं ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांचा जो पवित्र धर्मग्रंथ आहे तो म्हणजे बायबल या नावाने ओळखला जातो. आणि ख्रिश्चन लोकांच्या ज्या ठिकाणी ते प्रार्थना करण्यासाठी जातात त्याला चर्च असे म्हणतात. त्याचंही पाठ्यपुस्तकात या ठिकाणी आपण चर्चचं चित्र बघत आहोत. पुढचा धर्म इस्लाम धर्म. आता इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. म्हणजे काय? अल्लाह एकच आहे, त्यांचे म्हणणे एकच देव आहे, एकच अल्लाह आहे. आणि असून मोहम्मद पैगंबर हे त्यांचे प्रेषित आहे. ईश्वराचा संदेश पैगंबरांमार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथातून प्रकट केलेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा होतो. बघा, आपण इस्लाम म्हणतो, पण आतापर्यंत आपल्याला माहीत नव्हतं किंवा माहीत असेल की इस्लाम म्हणजे काय. इस्लाम शब्दाचा अर्थ शांती होतो. आणि म्हणून या शब्दाचा अर्थ अल्लाला शरण जाणे असाही होतो. आणि मग सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे, म्हणजे एकच आहे, तोही बी शक्तिमान आहे, दयाळू आहे, असलं इस्लाम धर्मामध्ये सांगितलेलं आहे. मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाची उपासना करणे हाच आहे असं म्हटले आहे, मानलेलं आहे. आणि म्हणून मानवाने आयुष्यात कसं वागावं याचं मार्गदर्शन पवित्र कुराण, जो मुस्लिमांचा म्हणजे इस्लामचा जो पवित्र धर्मग्रंथ आहे तो म्हणजे हा कुराण धर्मग्रंथ त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि या धर्मग्रंथात सांगितले भारत आणि अरबस्थान यामध्ये सुद्धा प्राचीन काळापासून आपले व्यापारी संबंध होते. पुढे मागे तुम्ही इतिहासामध्ये बघितलेले आहेत
की आपल्या भारताच्या आणि जगातल्या इतर देशांमध्ये खूप व्यापारी संबंध होते, तेही प्राचीन काळापासून. आपल्या भारताचा व्यापार अरबस्थानमध्ये चालायचा आणि मग अरबस्थानातले व्यापारी केरळच्या किनाऱ्यावर बंदरांना भेट द्यायचे, व्यापाराच्या निमित्ताने येत असायचे. आणि मग इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्थानामध्ये इस्लामचा प्रसार झाला आणि त्याच शतकामध्ये अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले आणि म्हणून इस्लामच्या धर्मस्थळांना मस्जिद असं म्हटलं. मग हे मुस्लिम लोक ज्या ठिकाणी प्रार्थना करायला जातात, नमाज पडायला जातात, ते त्यांचंही मस्जिद. पुढे या ठिकाणी आपण बघणार आहेत आपल्या या घटकातला जो पुढचा धर्म आहे तो म्हणजे पारशी धर्म, जो शेवटचा भाग आहे. पारशी लोक, आजही पारशी लोक खरं म्हणजे देशामध्ये यांची संख्या फार कमी आहे. पारशी लोक वैदिक संस्कृतीचे लोक, यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारशी धर्माचा पवित्र ग्रंथाचं नाव आहे अवेस्ता असं म्हणतात. ऋग्वेद आणि अवेस्ता यांच्यातील जी भाषा आहे त्या भाषेचं साम्य आहे आणि म्हणून पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध आहे असं या ठिकाणी इतिहासामध्ये अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं. पारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून आले. इराण नावाचा देश तुम्हाला माहिती, आणि त्या इराण नावाच्या देशामध्ये पार्स किंवा फार्स नावाचा एक प्रांत आहे, प्रदेश आहे, तिथून ते लोक आपल्या भारतात आले म्हणून त्यांना फारसी नावाने आपल्या भारतात ओळखलं जातं. पहिल्यांदा ते कुठे आले? गुजरातमध्ये आले. इसवी सनाच्या 8व्या शतकात आले असावेत असं काहींचं मत आहे. आणि मग झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते. अहुर मज्द या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. आणि मग पारशी धर्मांमध्ये अग्नी आणि पाणी या दोन, त्या धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळांमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केला जातो. त्या देवळांना आग्यारी असे म्हणतात. आणि उत्तम विचार, उत्तम वाणी म्हणजे चांगलं आपल्या मनामध्ये चांगले विचार, चांगलं आचरण, उत्तम वाणी म्हणजे चांगलं बोलणं आणि उत्तम कृती जे काय करते ते उत्तम करायचं, बरोबर करायचं, ही 3 प्रमुख आचरण तत्वे पारशी विचारधाराची गाभा त्या ठिकाणी मानलं जातं. हे पारशी धर्माच्या लोकांचं प्रार्थनास्थळचं ते आग्यारी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जो इतिहासामधला इयत्ता 6वीचा जो 5वा घटक आहे, प्राचीन भारतातली धार्मिक प्रभाव, या काही निवडक जैन धर्म, बौद्ध धर्म, ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, पारशी धर्म या धर्माचे उद्देश, तत्व, शिकवण ह्या सगळ्या गोष्टी आपण या पाठ्यपुस्तकामधून समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपण व्हिडिओच्या माध्यमाच्याद्वारे हा घटक व्यवस्थितपणे या ठिकाणी वारंवार आपण समजून घ्या. धन्यवाद.